नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दुसऱ्या दिवशीच्या खेळातील निम्मा खेळ हा वाया गेलेला आहे. पावसाने सतत त्रास दिलेला आहे. सकाळपासून चालू झालेला पाऊस दुपारी थांबला आणि खरोखर इथल्या कर्मचाऱ्यांना अगदी क्लिपच्या सुरुवातीलाच त्यांच्या मेहनतीला प्रणाम करतो की 200 कर्मचाऱ्यांनी मेहनत केल्यामुळे निदान निम्मा खेळ होऊ शकला. आणि त्याच्याबद्दल मला आता बोलता येणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात उशिराने होणार हे स्पष्ट होतं, कारण सकाळीच पावसाच्या रपारप सरी या गॉल मैदानाच्या आसपास कोसळत होत्या. सोसाट्याचा वाराही होता. मैदानावरती आम्ही जेव्हा आलो तेव्हा संपूर्ण मैदान हे आच्छादलं गेलेलं होतं आणि कव्हर्सवरती कारचे टायर्स ठेवलेले होते की ज्याच्यामुळे ती कव्हर्स उडू नये, कारण परत मी सांगतो वारा सोसाट्याचा होता. हे मैदान जे आहे हे समुद्राच्या किनारी आहे, त्यामुळे इथं सतत वारा नुसता वाहत नसतो तर फिरत असतो आणि त्याचा परिणाम या सगळ्या गोष्टींवरती होत असतो. होतं काय की जेव्हा कव्हर्स टाकली जातात त्यावेळेला गडबड अशी होते की मॉइश्चर आर्द्रता ही मिळत जाते विकेटला आणि त्यामुळे खराब होण्याच्या प्रोसेसला, खेळपट्टी खराब होण्याच्या प्रोसेसलाच धक्का लागलेला काही वेळेला मी बघितलेला आहे. जेव्हा दुपारी 2:35 खेळ चालू झाला तेव्हा लक्ष जे होतं ते भारतीय संघ काय पवित्रा घेतो याच्याकडे होतं. कारण आक्रमकता दाखवली जाते का, सावधता दाखवली जाते का हे बघायचं होतं. देवदत्त पडिक्कलनी कालच्याच खेळापासून पुढं सुरुवात केली. अप्रतिम बॅटिंग त्यांनी परत एकदा केली आणि तशीच परत एकदा चुकीची खेळी ही रिषभ पंतनी केली. रिषभ पंतला मोठे फटके मारण्या वाचून स्वतःला आवरताच येत नाही आणि म्हणून षटकार मारण्याच्या प्रयत्नात कित्येक वेळेला त्याची विकेट गेलेली आपण बघितलेली आहे. आजही तसंच झालं, कारण षटकार मारताना तो आऊट झाला. के.एल. राहुलचा शार्प कॅच हा केशराच्या बॉलिंगवरती शॉर्टलेगच्या फिल्डरनी पकडला आणि त्यामुळे भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंना बाद करण्यामध्ये श्रीलंकेच्या बॉलर्सना यश आलं. मला कौतुक करायला लागेल, जसं मी पडिक्कलचं केलं तसंच कौतुक मला करायला लागेल ते म्हणजे केशरा नुवांता आणि त्याचबरोबर प्रभात जयसूर्याचं. खेळपट्टी विशेष मदत करत नसून सुद्धा या दोघांनी एका टप्प्यावरती बॉलिंग केली. पहिल्या दिवशीपेक्षा केशराच्या बॉलिंगमध्ये सातत्य जास्त होतं. चांगल्या एरियामध्ये तो सातत्याने गोलंदाजी करत होता. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीच्या गॉलच्या खेळपट्टीने फिरकीला थोडी साथ दिली. बॉल वळत होता आणि त्याचबरोबर तो पटकन वळत होता आणि त्याचा फायदा या दोन्ही स्पिनरनी घेतला. कारण पडिक्कलनी 150 धावांचा म्हणजे त्यांनी मस्त 160 धावांचा टप्पा पार केला आणि नंतर प्रभात जयसूर्याला अगोदरच तो पुढं बाहेर निघाला आणि डिक्वेलानी त्याला स्टंपिंग करून टाकलं, यष्टीचित केलं. मला वाटलं होतं की तळातले फलंदाज काय करणार, परंतु तळातल्या फलंदाजांना सुद्धा आज या स्पिनर्सनीच त्रास दिला. अनुभवी रवींद्र जडेजाला जेव्हा बाद करण्यात आलं तो केशरा नुवांताचा बॉल हा टप्पा पडून आत आला आणि त्याचा अंदाज रवींद्र जडेजाला आला नाही, हे कबूल करायला लागेल. आणि ज्या वेळेला ती विकेट पडली तेव्हा एकटा उरला ध्रुव जुरेल हा खरा विकेटकीपर बॅट्समन, परंतु या संघामध्ये त्याच्या बॅटिंगच्या ताकदीमुळे त्याला खेळवलं जातं आणि या पठ्ठ्यानी त्याला व्यवस्थित योग्य प्रतिसादसुद्धा दिला. कारण त्यांनी आज अर्धशतक केले म्हणून भारतीय संघाला 450 धावांचा टप्पा ओलांडता आलेला आहे. मी तर एवढंच म्हणेन की आजच्या दिवशीच्या खेळामध्ये निम्म श्रेय वाटून घेतलं पाहिजे. कारण जेवढं कौतुक भारतीय खेळाडूंचं 450 धावांचा टप्पा पार करण्याबद्दल, पडिक्कलचं भन्नाट 150 शतक केल्याबद्दल, ध्रुव जुरेलचं अर्धशतक केल्याबद्दल केलं पाहिजे, तेवढंच कौतुक नेटानी बॉलिंग करणाऱ्या श्रीलंकन फिरकी जोडीचं केलं पाहिजे, जयसूर्या आणि केशराचं. कारण या दोघांनी मिळून 7 फलंदाजांना बाद केलेलं आहे. म्हणून भारतीय फिरकीला सुद्धा थोड्याशा आशा निर्माण झाल्या आहेत की आपण जर का अशी सातत्यपूर्ण बॉलिंग केली तर आपल्यालाही कदाचित यश मिळू शकतं. आणि म्हणून मी म्हणेन की आजच्या दिवशीच्या खेळाचं श्रेय दोन्ही संघांनी निम्म वाटून घेतलेलं आहे. फिल्डिंगमध्ये सुद्धा आज
श्रीलंकन खेळाडूंनी काही चांगले झेल टिपलेले दिसले. एकच झेल जो ध्रुव जुरेलचा स्लिपमध्ये सोडला गेला तो इतक्या वेगाने गेला आणि स्लिपमधला फिल्डर जणू काही झोपा काढत होता. त्याच्या पोटाला पहिल्यांदा बॉल लागला आणि मग हाताला बॉल लागला. जेव्हा प्रदीर्घ काळ तुम्हाला फिल्डिंग करायला लागते तेव्हा अशा चुका होतात. मी म्हणेन या खेळपट्टीवरती आता थोडा थोडा चेंडू वळू लागलेला आहे. 450 धावांचा टप्पा भारतीय संघाने पार केलेला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हवामान कसं राहतं, पाऊस जास्त कोसळत नाही ना, आणि त्याचबरोबर भारतीय गोलंदाज समोरच्या फलंदाजांना किती अडचणीत टाकतात, त्याच्याकरता काय योजना आखतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सातत्य कसं ठेवतात. कारण ध्रुव जुरेलनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आम्हाला कष्ट करायला लागणार आहेत. याचा अर्थ ही खेळपट्टी अजून फलंदाजी करता चांगली आहे, फक्त थोडीशी मदत फिरकीला मिळायला लागलेली आहे. म्हणून भारतीय संघाकडे 3 फिरकी गोलंदाज आहेत. ते थोडंसं वाढ बघणार की आता आम्हाला काय करता येईल. तेच बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी गॉल मैदानावरती येणार आहे. परंतु आजच्या दिवशीचा खेळ मजेदार राहिलेला आहे. एकीकडे बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे, दुसरीकडे आज देवदत्त पडिक्कलनी पहिलं शतक हे भलं मोठं शतक केलेलं आहे. पदार्पण करणाऱ्या केशराणी छाप पडलेली आहे. म्हणूनच खेळाचं वर्णन करत असताना नवीन पिढी काहीतरी चांगलं करून दाखवते याचा आनंद होतो. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.